नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. कृषी व पदुम विभाग म्हणजे पशु, कृषी, दुग्ध विकास आणि मत्स्यालय यापैकी पशु व मत्स्य विभागामार्फत जे विद्यापीठ आहे तर त्यामध्ये 35 संवर्गासाठी जवळपास 175 पदाची ही जी जाहिरात आहे तर ती आलेली आहे. मत्स्य विभागाची जी मोठी जाहिरात जी आहे तर ती आणखी पेंडिंग आहे. सदरील आकृतीबंध जो आहे तर तो मंजुरीसाठी वित्त विभागाकडे गेलेला आहे. त्याबद्दल आपण ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे. पण ही जाहिरात वेगळी आहे. ही विद्यापीठाची जाहिरात आहे आणि ही नॉन टीचिंग स्टाफबद्दल ही जाहिरात आहे. ह्या जाहिरातीमध्ये नेमकं फॉर्म कधीपासून भरायचे, कोणकोणते पोस्ट आहे, त्यासाठी पगार काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, अप्लाय कसं करू शकतात, अभ्यासक्रम वगैरे काय, सगळं काही डिटेल जे आहे तर ते या व्हिडिओमध्ये येणार आहे. तत्पूर्वी आपली आता परीक्षा आल्यानंतर कोर्सेसचं प्रमोशन करायला हरकत नाही. सरसेवा भरती बॅच आहे आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची. 70% जो सिलेबस आहे तर तो तुमचा रेकॉर्डेड आहे. 30% तुमचा यामध्ये जो असेल तर तो लाईव्ह असणार आहे. तर यामध्ये 999 रुपयामध्ये तुमचा नॉन टेक्निकलचा सगळा जो सिलेबस आहे, मराठी, इंग्रजी, जी के जी एस, मॅथ, रिजनिंग हा सगळा यामध्ये झालेला असणार आहे. बाकीचे काही टेक्निकल सब्जेक्ट आहे. 60-40चा यामध्ये पॅटर्न आहे. 60 प्रश्न तुमचे तांत्रिकचे असणार, अतांत्रिकचे असणार आहे आणि 40 प्रश्न तुम्हाला टेक्निकलचे तांत्रिकचे असणार आहे. तर नॉन टेक्निकलसाठी ही जी बॅच आहे ही अप्रतिम आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा ई-स्वयंचं. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. डेमो बघा, आवडले तर नक्की तुम्ही पुढचं जॉईन करू शकता. ना आता ही जी जाहिरात आहे बघा, ही जाहिरात आहे आणि ही 27 तारखेची म्हणजे आजचीच ही जाहिरात आहे. आणि 27 नाही, मला वाटतं आजची 28 तारीख आहे. 28 तारीख आहे, ठीक आहे ना. आता महाराष्ट्र कृषी मत्स्य विभाग विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या अंतर्गत विद्यापीठ मुख्यालय घटक पशुवैद्यकीय दुग्ध तंत्रज्ञान यांच्या मार्फत जी आहे ना तर ही जाहिरात आलेली आहे. ही जी जाहिरात आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात जे आहे तर ते 28 तारखेपासून सुरू होणार आहे. कधीपासून? 28 तारखेपासून होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची लास्ट डेट जी आहे तर ती 20/3/2026 आहे. रात्री 11 वाजेपर्यंत, 11:59 परीक्षा शुल्क भरण्यासाठी जे आहे तर ती देखील शेवटची तारीखच आहे. ठीक आहे ना. आता यामध्ये 175 पदासाठी जे आहे ना तर ती काय केलेली आहे, जाहिरात दिलेली आहे. आता यामध्ये पद जे आहेत तर ते पद कुठले कुठले आहेत ते देखील बघूया. असिस्टंट फार्म मॅनेजर आहे, टेक्निकल ऑफिसर आहे, हॉस्पिटल क्लिनिकल आहे. हे सगळे जे आहेत तर हे पद आहेत, त्यांची सॅलरी जी आहे तर ते पण दिलेली आहेत आणि रिक्त पदाची संख्या पण दिलेली आहे. असे जवळपास 35 संवर्गाचे जे पद आहेत, ठीक आहे, किती 175 पदं आहेत. ठीक आहे, 175 पदं इथं तुम्हाला दिसतील आणि हे जे 35 संवर्ग आहे ना तर ते यामध्ये आहेत ना. आता या 35 संवर्गामध्ये नेमके सगळ्यात जास्त पदं जे आहेत ना तर ते कशासाठी आहे, लिपिक कम टायपिस्ट. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भरती जी येणार आहे ना तर ती असणार आहे लिपिक या संवर्गाची. 4ही सब्जेक्ट आपले क्लिअर असायला पाहिजे आणि आपलं जे टायपिंग आहे तर ते असायला पाहिजे. 37 जागा ज्या आहेत ना लिपिक टंकलेखकच्या यामध्ये आहे. देन लायब्ररी अटेंडंट ज्या आहे, लायब्ररी नाही, लॅबोरेटरी अटेंडंट ज्या आहे तर त्यांचे जवळपास 41 पदं आहे. ठीक आहे, यासाठी आता शिक्षण वगैरे काय पाहिजे ते आपण समोर बघूयाच. ठीक आहे, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशनच्या आतमधली जी पदं आहेत ना तर ती ही आहेत. ठीक आहे, ज्यांचं फिशरी सायन्स वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी देखील इथं चान्स आहे. आणखी एक मोठी जम्बो भरती जी आहे तर ती ENRच आहे. ठीक आहे, यामध्ये त्यांनी ग्रुप सीची जी पदं आहेत ना तर ती दिलेली आहे. ऑपरेशन थिएटर टेक्निशियन आहे, सिनियर लायब्ररी असिस्टंट, वरिष्ठ ग्रंथालय आहे, दुग्धशाळा सहाय्यक आहे, डेअरी एक्सरे टेक्निशियन पण आहे. ठीक आहे, देन पहा वेटरनरी लॅबोरेटरी, ज्यांनी आपल्या ठाणे महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिकेच्या याच्यासाठी जे आरोग्य विभागाचे संलग्न जे जागा आहेत तर त्याच्यासाठी अप्लाय केलं असेल तर त्यांच्यासाठी इकडे खूप चांगली चान्सेस आहे. रुग्णालय तंत्रज्ञ आहे, शस्त्रक्रियागृहगार आहे. ठीक आहे, देन प्रवेश सहाय्यक आहे 3 जागा. सिनियर क्लर्क जे आहे ना तर यांच्या किती 14 जागा आहेत. क्लर्कच्या म्हणजे 37 त्या आणि या जवळपास 14 म्हणजे जवळपास 50 जागा ज्या आहेत तर त्या लिपिकच्या आहे. एवढ्या जागा दुसऱ्या कुठल्याही पदासाठी नसतात. प्रत्येक जाहिरातीत तुम्हाला दिसेल. म्हणून आपली ही जी बॅच आहे, एक मिनिट त्याचंही प्रमोशन करून घेऊ. जी महालिपिक भरतीची जी बॅच आहे ना तर ही तुम्ही नक्की जॉईन करा. जर तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही लिपिक पदासाठी जर प्रयत्न करत असाल तर महालिपिक भरती महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण ही जी आहे तर ही बॅच लॉन्च केलेली आहे. 3 महिन्यामध्ये बॅच कंप्लीट करा. पुढचे वर्ष 1.5 वर्ष तुम्ही जे आहेत तर त्या या
बॅचच्या अभ्यासावरती तुम्ही तुमचे कमीत कमी 5-6 ठिकाणी जे आहे तर ते सिलेक्शन करू शकता किंवा तेवढ्या प्रमाणात तुम्हाला चान्सेस मिळेल. मला हे हायलाईट करून सांगायचं आहे. बाकी तुमच्या अभ्यासावरती जर डिपेंड असतंच ते, पण या बॅचमध्ये तुमचं सगळं काही कव्हर झालेलं असणार आहे. येऊया पुन्हा आता यावरती. बघा, यानंतर बॉयलर अटेंडंट जे आहे GMCला देखील हे पद आहे. एक पद आहे ते झू टेक्निशियन, प्राणी संग्रहालय आहे, करंट कम स्पेसिमेन आहे, लॅबोरेटरी असिस्टंट आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने अशी जवळपास 175 पदं आहेत. ठीक आहे, आता एकंदरीत सगळी जी माहिती आहे तर ती एका व्हिडिओमध्ये घेणं थोडंसं अशक्य आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक पदासाठी काय काय अर्हता आहे, काय काय नाही, ते सगळं आपण पाहणार आहोत. ऑनलाईन अर्ज जे आहे तर ते 20 मार्चपर्यंत जे आहे तर ते फॉर्म स्वीकारले जाणार आहे. यामध्ये पण ते हे आहे. ठीक आहे, देन यामध्ये जे आरक्षण वगैरे जे आहे तर ते सगळी खेळाडू असाल तुम्ही किंवा इतर कोणत्याही संवर्गाचे असाल तर त्याच्यासाठी आरक्षण तर यामध्ये दिलेलंच आहे. टायपिंग जी आहे तर त्या टायपिंगसाठी देखील दिलेलं आहे. बाकी आणखी दुसरी कुठली महत्त्वाची ठीक आहे, 18 ते 38 वर्षापर्यंत तुमचं वय असायला पाहिजे. देन जर समजा तुम्ही इतर वर्गाचे असाल तर 43 वर्षापर्यंत तुम्हाला चालू शकतं. आता यामध्ये तुम्हाला कागदपत्र कुठली कुठली लागणार आहे? महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, डोमेसाईल वेगळं आणि काय तुमचं रहिवासी वेगळं. ठीक आहे, देन नावाचा पुरावा, SSC जे पास असेल ते, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेचा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला यामध्ये लागणार आहे. EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही दुर्बल असाल तर त्याचं पत्र लागणार आहे. सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग जे आहे ते आहे. दिव्यांग असाल तर ते लागणार आहे. माजी सैनिक असल्यास माजी सैनिकाचं तुम्हाला पत्र लागणार आहे. असं 54 पदाचं हे जे आहे तर ते हे पत्रक आहे. आता परीक्षा शुल्क यासाठी पहा, खुल्या उमेदवारासाठी किती आहे? 1000 आहे आणि जे बाकीचे जे आहेत तर त्यांच्यासाठी 900 रुपये आहे. आता ही जी जाहिरात आहे ही TCS मार्फत जी आहे ना तर ती याची परीक्षा होणार आहे. कोणामार्फत होणार आहे? TCS मार्फत ही याची परीक्षा होत आहे. सदरील भरतीसाठी ही जी प्रोसेस आहे तर ही इथं सुरू देखील झालेली आहे. आता रजिस्ट्रेशन जर करायचं असेल, नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथं क्लिक करायचं आणि नंतर मग फॉर्म कसा भरायचा. जर समजा तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असेल तर खाली कमेंट करा, सर फॉर्म भरायची जी प्रोसेस आहे किंवा त्याचा एक व्हिडिओ बनवा. मी त्यावर नक्की एक व्हिडिओ बनवेल. त्या अगोदर तुम्हाला काय काय कागदपत्र पाहिजे, काय काय नाही ते देखील मी तुम्हाला सबमिट करेल किंवा मी ते तुम्हाला सगळे कागदपत्र सांगतो. नंतर मग अभ्यासक्रम विश्लेषण आणि नंतर मग आपले महालिपिक भरतीच्या हिशोबाने तुम्हाला जर करायचं असेल तर डेमो लेक्चर्स पण असतील. इतर पदासाठी देखील आहे आणि नंतर मग तुम्ही जे आहे या पदासाठी जे आहे तर आणखी जोराने तुम्ही तयारी करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीची ही जी जाहिरात आहे तर ही आलेली आहे. मत्स्य विभागाची जी मोठी जी जाहिरात आहे ती यायची बाकी आहे, आणखी ती नक्कीच येणार आहे. आता हा जो हे जे पत्रक आहे, ठीक आहे, हे पत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जे आहे ना तर ते मी प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, हे जे पत्र आहे तर तुम्हाला ते मिळून जाईल. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कागदपत्र, कुठलं पद आपल्याला इझी असेल ते, आणि नंतर मग फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, तिथून तयारी करून आपलं नाव जे आहे तर ते सिलेक्शन लिस्टमध्ये कसं येईल यासाठीची स्ट्रॅटेजी आहे तर ती मला अपकमिंग पुढच्या व्हिडिओमध्ये येणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओसाठी. आणि थांबतो आता पुरतं. पुन्हा भेटूया. राम राम.